नमस्कार मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत लॅपटॉपवरून आपल्या किंवा कॅम्प्युटरवरून आपल्या गुगल मीट कसं ऑपरेट करायचं, कशी मीटिंग क्रिएट करायची, तर या संदर्भात माहिती आपण पाहणार आहोत। यासाठी आपणास काय करायचं आहे, आपलं जे जीमेल आहे, नॉर्मल जीमेल असो किंवा जी सूट असो, या दोन्ही अकाउंटला आपल्याला गुगल कडून गुगल मीट व गुगल कॅलेंडर असे दोन ॲप आपल्याला आलेले आहेत। या दोन ॲपचा वापर आपण आपली मीटिंग क्रिएट करण्यासाठी करणार आहोत। मीटिंग जॉईन होताना मात्र तुम्हाला कॅलेंडरची गरज नाही, जीमेलच्या गुगल मीट या ॲपवरून सुद्धा तुम्ही मीटिंग जॉईन करू शकता। पण मीटिंग जर होस्ट करायची असेल तर मात्र तुम्हाला गुगल कॅलेंडरची गरज लागणार आहे। आता आपण गुगल सर्चला आहोत। मी या ठिकाणी जीमेलचं लॉग इन केलेलं आहे। या ठिकाणी जीमेलच्या बाजूला जे 9 छोटे छोटे बॉक्स आहेत, त्या बॉक्समध्ये तुम्हाला खूप सारे गुगलचे ॲप दिसतील। यामध्येच तुम्हाला कॅलेंडर आणि हे गुगल मीट हे दोन ॲप आहेत। या दोन ॲपचा वापर करून आपण आपली मीटिंग क्रिएट करू शकतो। सुरुवातीला आपण पाहूया गुगल मीट। आता या गुगल मीटला मी क्लिक करत आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जॉईन ऑर स्टार्ट अ मीटिंग अशा प्रकारचं आलेलं आहे। क्लिक करून मीटिंग जॉईन करू शकता। तुम्ही हे इथं नाव लिहू शकता किंवा ब्लँक ठेवून सुद्धा कंटिन्यू करू शकता। कंटिन्यू केल्यानंतर तुम्ही मीटिंग मध्ये जॉईन होणार आहात। आता या ठिकाणी गेटिंग रेडी, यू विल बी एबल टू जॉईन इन जस्ट अ मोमेंट अशा प्रकारचा ऑप्शन आलेला आहे। इथे मी हे व्हिडिओ आणि माईक दोन्ही गोष्टी या ठिकाणी बंद केलेल्या आहेत। आता या ठिकाणी मी जॉईन नाऊला जर क्लिक केलं तर माझी मीटिंग सुरू होणार आहे। आता मी या जॉईन नाऊला क्लिक करतो। आपली मीटिंग सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी आपणास कॉपी जॉईनिंग इन्फो इतर ईमेल आयडी टाकून या ठिकाणी तुम्ही इतरांना जॉईन करून आणि सेंड ईमेल केल्यानंतर तो ईमेल आपल्या मीटिंगचा ईमेल तिकडे सेंड होणार आहे। तर आपण एकतर कॉपी करून देऊ शकता किंवा ईमेल सेंड करून सुद्धा आपण आपल्या मीटिंगमध्ये इतरांना जॉईन करून घेऊ शकता। टर्न ऑन कॅप्शन आहे, कॅप्शन ऑन करू शकता। जसं मी तुम्हाला मोबाईलवर सांगितलं त्याचप्रमाणे प्रेझेंट नावला क्लिक करून तुम्ही तुमची स्क्रीन या ठिकाणी प्रेझेंट करू शकता। या ठिकाणी तुम्हाला विचारलं जातं युअर एंटायर स्क्रीन अ विंडो अ क्रोम टॅब सिलेक्ट करता येईल। तुम्हाला एंटायर पूर्ण स्क्रीन शेअर करायची आहे का, एखादी स्पेसिफिक विंडो शेअर करायची आहे का, क्रोम टॅब्स शेअर करायचं आहे, तर अशा प्रकारे आपण शेअर करू शकतो। या ठिकाणी क्रोम टॅब बेस्ट फॉर व्हिडिओ अँड ॲनिमेशन, म्हणजे ॲनिमेशन व्हिडिओ असेल तर क्रोम टॅबमधून तुम्ही तुमची स्क्रीन शेअर करावी अशा प्रकारचं सजेशन या ठिकाणी आहे। इथं गेल्यानंतर तुम्हाला काही ऑप्शन आले आहेत। आता हे जी सूट अकाउंट आहे त्यामुळे इथं व्हाईट बोर्ड आलेला आहे। त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन आहे रेकॉर्ड मीटिंग। आता ही जर मीटिंग रेकॉर्ड करायची असेल तर या ठिकाणी मी रेकॉर्ड मीटिंगला ज्यावेळेस मी क्लिक करेल त्यावेळेस एकदा तुम्हाला आस्क फॉर कन्सर्न, त्याच्यासाठी इथं ॲक्सेप्ट तुम्हाला करावं लागेल। ॲक्सेप्ट केल्यानंतर तुमची जी काही मीटिंग असेल ती पूर्ण रेकॉर्ड होईल आणि रेकॉर्ड झाल्यानंतर त्या रेकॉर्डिंगचा मेल सुद्धा तुम्हाला येईल आणि तुमच्या या अकाउंट ड्राईव्हला ती रेकॉर्डिंग पूर्ण सेव्ह होईल। आता या ठिकाणी रेकॉर्डिंग बटन आलेलं आहे। अशा प्रकारे तुम्ही तुमची मीटिंग रेकॉर्ड करू शकता। या ठिकाणी स्टॉप रेकॉर्डिंग केल्यानंतर मीटिंग परत रेकॉर्ड व्हायची थांबेल, म्हणजे रेकॉर्डिंग थांबलं जाईल। या ठिकाणी तुम्ही व्हाईट बोर्ड वापरू शकता। जर तुम्ही व्हर्च्युअल क्लास साठी याचा वापर करत असाल तर व्हाईट बोर्ड हे ॲप खूप छान आहे। या ठिकाणी तुम्हाला लेआउट चेंज करता येईल। पार्टिसिपेंटचं लेआउट जे असतं ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे। अशा प्रकारचं लेआउट तुम्ही चेंज करू शकता अशा प्रकारे। त्याच्यानंतर फुल स्क्रीन मोड आहे, इथे टर्न ऑन कॅप्शन परत या ठिकाणी दिलेलं आहे। या ठिकाणी सेटिंग आहे, यूज अ फोन फॉर ऑडिओ आणि हेल्प अशा प्रकारचं आहे। सेटिंगमध्ये काही सेटिंग पाहूया आपण। या ठिकाणी ऑडिओची सेटिंग आहे, डिफॉल्ट मायक्रोफोन रिअल टेक ऑडिओ आहे। इथून तुम्हाला तो मायक्रोफोन ऑडिओ
कम्युनिकेशन मायक्रोफोन, रिअल टेक ऑडिओ अशा प्रकारे तुम्हाला चेंज करता येईल. इथून स्पीकर्सचा ऑप्शन आहे. वेगवेगळे स्पीकर्स तुम्हाला जोडायचे असतील तर ते इथून सिलेक्ट करू शकता. त्यानंतर या ठिकाणी व्हिडिओमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कॅमेरा कोणता वापरायचा आहे त्याचं इथून तुम्हाला सेटिंग करता येईल. त्याच्यानंतर सेंड रिझोल्युशन चेंज करता येईल. या ठिकाणी मी आता हाय डेफिनेशन रिझोल्युशन घेतोय. रिसिव्ह रेझोल्युशन सुद्धा आपल्याला इथून चेंज करता येईल अशा प्रकारे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं हे ऑप्शन आहे होस्ट कंट्रोल. या होस्ट कंट्रोलमध्ये जाऊन तुम्ही वेगवेगळे कंट्रोल मीटिंगवर ठेवू शकता. ओनली होस्ट हॅव ॲक्सेस टू दिस कंट्रोल्स. म्हणजे फक्त हे जे होस्ट असतील त्यांनाच हे बटन असणार आहे, इतरांना ते दिसणार नाही. या ठिकाणी बघा क्विक ॲक्सेस आहे. व्हेन टर्न ऑफ ओनली पीपल इन्व्हायटेड बाय द होस्ट कॅन जॉईन विदाउट आस्किंग. म्हणजे तुम्ही ज्यांना इन्व्हिटेशन पाठवलेलं आहे ते विदाउट आस्किंग, त्यांना परमिशन देण्याची गरज नाही, ते डायरेक्ट जॉईन होऊ शकतात. हे जर बटन तुम्ही ऑन केलं तर. आता या ठिकाणी महत्त्वाचं ऑप्शन आहे शेअर देअर स्क्रीन. व्हेन टर्न ऑफ ओनली होस्ट कॅन शेअर देअर स्क्रीन. आता हे जर मी इथं बंद केलं तर फक्त होस्टचीच स्क्रीन शेअर होईल, इतर कोणाचीही स्क्रीन शेअर होणार नाही. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं ऑप्शन आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं, कारण मोस्टली गुगल मीटमध्ये प्रॉब्लेम हा महत्त्वाचा हाच येतो की इतर लोक आपली स्क्रीन शेअर करतात आणि मग पहिला जो प्रेझेंटर असतो त्याची स्क्रीन आउट होते. त्यामुळं हे जर आपण बंद ठेवलं आणि होस्टकडे जर सगळ्यांच्या पीपीटी घेतल्या तर होस्ट आपण आपली स्क्रीन फक्त शेअर करेल, बाकीचे कोणालाही स्क्रीन शेअर करता येणार नाही. त्यानंतर इथून सेंड चॅट मेसेजेस हे सुद्धा आपण इथून बंद करू शकतो. अशा प्रकारचं एक महत्त्वाचं ऑप्शन या ठिकाणी आलेलं आहे शेअर देअर स्क्रीनचं. तर होस्ट कंट्रोलमधून आपणास ते करता येणार आहे. या ठिकाणी मी हे सध्या ऑन ठेवतोय. अशा प्रकारे आपण आपली मीटिंग क्रिएट करून त्याची लिंक इतरांना पाठवू शकतो. आता आपण पाहूया की आपल्याला मीटिंग शेड्यूल करायची असेल तर आपणास कसं करता येईल. इथून आता मी हे मीटिंग एंड करतोय. आता आपण जाऊया गुगल कॅलेंडरमध्ये. आपण गुगल कॅलेंडर ओपन करतोय. आता मी गुगल कॅलेंडर ओपन केल्यानंतर आपल्याला मीटिंग क्रिएट करायची आहे, इव्हेंट क्रिएट करायचा आहे. म्हणून या ठिकाणी क्रिएटचं ऑप्शन आहे. या क्रिएटच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी परत टायटल आपणास आलेलं आहे. या ठिकाणी आपण टेस्ट मीटिंग अशा प्रकारचं टायटल दिलेलं आहे. आपणास हे इव्हेंट क्रिएट करायचं, त्यामुळे इव्हेंट हा सिलेक्ट असणं गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी टाइम आणि डेट आणि टाइम या ठिकाणी आपणास सिलेक्ट करता येईल. आता आपण याला चेंज करूया. याला 5 तारखेचा इव्हेंट क्रिएट करूया आपण. आणि इथून आपणास वेळ सुद्धा चेंज करता येईल. तुम्हाला हवी ती वेळ या ठिकाणी घेता येईल. 10 AM to 11 AM. त्याच्यानंतर इथं काही जास्त करण्याची गरज नाही. ॲड गेस्ट्समधून आपण ईमेल आय डी टाकून गेस्टना इन्व्हिटेशन सुद्धा पाठवू शकतो. या ठिकाणी ॲड व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हे ऑप्शन ऑन करणं गरजेचं आहे. सेम मोबाईलवर जसे ऑप्शन आहेत तशा प्रकारचेच ऑप्शन आपल्याला देण्यात आलेले आहे. इथं ॲड लोकेशन आहे. इथून तुम्ही डिस्क्रिप्शन ॲड करू शकता आणि त्यानंतर सर्व झाल्यानंतर या ठिकाणी सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला आता तुमच्या या ठिकाणी 5 तारखेचा 10 ते 11 AM हा इव्हेंट या ठिकाणी क्रिएट झालेला आहे. या ठिकाणी परत आपण एडिट करायचं असेल तर या पेन टूलचा वापर करू शकतो. इथून डिलीट करू शकतो. इथून आपल्याला मेल करता येईल. या 3 डॉटवर क्लिक करून अजून काही ऑप्शन आहेत. यामध्ये आपणास डुप्लिकेट करता येईल, पब्लिश इव्हेंट करता येईल आणि चेंज ओनर करता येणार आहे. हा एक महत्त्वाचा. आपण एखादी मीटिंग क्रिएट केली आणि आपल्याला होस्ट जर बदलायचा असेल तर आपण चेंज ओनर करू शकतो. आपल्या इतरांचा त्या ठिकाणी मेल आय डी टाकला तर आपण डायरेक्ट आपण क्रिएट केलेला इव्हेंट त्यांच्या कॅलेंडरमध्ये तो जाईल आणि त्यांच्या नावाने तो त्या ठिकाणी पब्लिश होईल. यामध्ये एक अडचण आहे, जर तुमचं जी सूट अकाउंट असेल आणि तुम्ही जर इव्हेंट क्रिएट केला असेल आणि तुम्ही ज्यांचं नाव देत आहात, ज्यांचे ईमेल आय डी टाकून त्यांच्या नावावर तो इव्हेंट करत असाल तर समोरच्या व्यक्तीकडे जर जी सूट अकाउंट असेल
तरच आपल्याला जी सूटची फॅसिलिटीज मिळेल. अन्यथा नॉर्मल जीमेल आयडी असेल तर इव्हेंट क्रिएट होईल, मीटिंग पण जॉईन होतील, पण जे जी सूटला 250 ची मर्यादा आहे तर 250 तिथे जॉईन नाहीत होणार, तर 100च होतील. तर ही एक काळजी घ्यावी. पण आपला चेंज ओनर या ठिकाणी करता येतो. या ठिकाणी एडिट मी सांगितलं, इथून तुम्हाला जॉईन विथ गुगल मीट, इथून तुम्हाला ही मीटिंग जॉईन करता येईल. समोरच्या बाजूला कॉपीचा ऑप्शन आहे, याला क्लिक करून तुम्हाला हा इव्हेंट कॉपी करता येईल आणि पाहिजे त्या ठिकाणी शेअर करता येईल. अशा प्रकारे इव्हेंट क्रिएट करून आपणास इथूनच आपल्याला त्याची लिंक शेअर करता येणार आहे किंवा गुगल मीट मध्ये जाऊन सुद्धा लिंक शेअर करता येणार आहे. अशा प्रकारे जी सूट मधून आपणास मीटिंग अशा प्रकारे क्रिएट करता येते. जी सूटला काही वेगळ्या फॅसिलिटीज आहेत, नॉर्मल जीमेल आयडीला काही वेगळ्या फॅसिलिटीज देण्यात आलेल्या आहेत. नॉर्मल जीमेल आयडीवरून आपल्यास मीटिंग रेकॉर्ड करता येणार नाही, जी सूटून मात्र मीटिंग रेकॉर्ड करता येते आणि इतर पण फॅसिलिटीज चांगल्या काही मिळतात. जी सूट पैसे खर्च करावे लागतात, गुगलचे काही मंथली चार्जेस आहेत ते पेड करून आपणास जी सूट वापरता येतं. पण नॉर्मल जीमेल आयडी वरून सुद्धा आपण गुगल मीट सध्या तरी अनलिमिटेड टाइमासाठी आणि 100 लोकांसाठी आपण वापरू शकतो. अशा प्रकारे मोबाईल आणि लॅपटॉप या दोन्हीवरून आपण गुगल मीट क्रिएट करू शकतो, शेअर करू शकतो, जॉईन करू शकतो. यातले काही महत्त्वाच्या बाबी सांगण्याचा या व्हिडिओमधून प्रयत्न केलेला आहे. मला आशा आहे आपणास हा व्हिडिओ आवडला असेल. या ठिकाणी आपण परत भेटूया एका नवीन विषयासह एका नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.